पुढची बातमी मुंबईमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंविरोधातल्या गाण्यावरून वाद निर्माण झालाय। कुणाल कामराचा शो झाला त्या स्टुडिओची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। खारघरमधल्या स्टुडिओची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडफोड केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणारा कुणाल कामरा आहे, त्याच्या जो ठिकाणी स्टुडिओमध्ये बनवला होता व्हिडिओ, त्याच्या शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आला आहे। आपण आहोत सध्या खार पश्चिमेत। आपण पाहिलं तर हाच आहे द युनिक कॉन्टिनेंटल आहे तर स्टुडिओ। याच स्टुडिओमध्ये कुणाल जो आहे तर कामरा त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला होता। त्यानंतर देखील शिवसैनिक आक्रमक झाले। आमदार मुरजी पटेल असतील ते त्याच्या विरोधात MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहेत। थेट खार वेस्टमध्ये जे आहेत खार पश्चिम परिसरात हा स्टुडिओ आहे। याच स्टुडिओमध्ये व्हिडिओ बनवण्यात आला होता। याच्याच आता स्टुडिओमध्ये शिवसैनिकांनी तोडफोड केली। आपण थेट कितने लोग आए थे, क्या बताओ, कभी तोड़फोड़ अभी आधा घंटा पहले सर। कितने लोग आए थे, क्या वो हमको नहीं कुछ बोले की आपसे? हे सिक्युरिटी गार्ड आहे। आपण पाहिलं तर अर्धा तासापूर्वी या ठिकाणी शिवसैनिक दाखल झाले आणि आक्रमक होते। त्या आपण पाहिलं तर वरती आहे 3रा माळावर यामध्ये स्टुडिओ आहे। त्या ठिकाणी शूटिंग होतात। याच स्टुडिओमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या संख्येमध्ये तोडफोड करण्यात आली आहे। सध्या शिवसैनिकांनी जे तोडफोड केलं होतं त्यांना खार पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मात्र आपण एकंदरीत दृश्य पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे हॉटेल होता, जे या ठिकाणी स्टुडिओ, त्याच्या या तोडफोडमध्ये नुकसान झालं आहे। कॅमेरामॅन गजानन बालापूरकर सह सत्यम सिंह, ABP माझा, मुंबई। तर या सगळ्या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि आमदार मुरजी पटेल यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूया। कामरा भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका। फणा काढला ना तर भारी पडेल। संजय राऊत, आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।